मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून. आजची कथा लिहिली आहे सौ वृंदा दिवाण यांनी, त्याही पुण्याच्याच आहेत. कथेचं शीर्षक आहे आरसा. कमलाकर देशपांडे रोजच्या सवयीनुसार पेपर वाचत होते आणि अचानक त्यांची नजर बक्षीस समारंभाच्या फोटोकडे गेली. कुठंतरी हा चेहरा आपण पाहिलाय असं त्यांना वाटलं, त्यामुळं नजर चौकस झाली आणि मन आतूर. त्या फोटोखालची नावं ते वाचू लागले आणि मग त्यांची खात्रीच पटली. अस्पष्ट वाटणाऱ्या चेहऱ्याकडे आता बारकाईनं बघून ते म्हणाले, हो, हाच तो हाच तो आपला वर्गमित्र भार्गव गणपुले. आणि डोळ्यासमोरून त्यांच्या मागची 30-35 वर्ष झरझर निघून गेली आणि सरळ ते 5वीच्या वर्गात जाऊन पोचले. शाळा, तिथली वड, चिंचेची झाडं, तो परिसर, भावे मास्तर, वर्गातली मुलं, शाळेतली मारामारी, दंगामस्ती, बुक्काबुक्की, खेळ, भांडणं, पुन्हा मैत्री, हे सगळं त्यांच्या डोळ्यासमोर येऊन गेलं. आमच्यात लातूरच्या तालुक्याच्या साध्या शाळेत वर्गातल्या 60 मुलांमध्ये हा भार्गव मात्र वेगळाच होता. याच वर्षी हैदराबादहून बदली होऊन आला होता. त्याचे वडील मोठे सरकारी अधिकारी होते, त्यामुळं गावाबाहेर सरकारनं दिलेल्या मोठ्या बंगल्यात तो राहायचा. एकदम स्वच्छ कडक इस्त्रीवाला युनिफॉर्म, पायात पॉलिश केलेले बूट, नीट भांग, वळवलेले ते केस, हातात चमकदार सोनेरी घड्याळ, असा एकदम टकाटक छान दप्तर घेऊन तो अगदी गाडीतून शाळेत यायचा. पहिल्याच बाकावर बसायचा, पण शेजारच्या मुलांपासून थोडं अंतर ठेवून. पण भार्गव हा सगळ्यांसाठी कुतूहलाचा विषय होता. अजून त्यानं कोणाशी सलगी नव्हती केली. कदाचित वर्गातील इतर थोडी मुलं ही तालुक्याची, त्यामुळे थोडीशी गावंढळ, बेशिस्त, फारशी नीटनेटकी नव्हती आणि हे अंतर कदाचित दोघांना जाणवत होतं. भार्गव नेहमी शाळेत यायचा, नीट अभ्यास करायचा. शाळा संपलं की त्याच त्याचं भारीतलं दप्तर उचलून बूट वाजवत वर्गाबाहेर पडायचा आणि काय पटांगणात त्याच्यासाठी गाडी तयार असायचीच. त्याचा तो रुबाब बघून मुलांना नेहमी असूया वाटायची आणि ते म्हणायचे, काश मैं भी भार्गव होता तो मुझे भी ये सब कुछ मिलता. कधी कोणी धाडस करून त्याच्याशी बोलायचा प्रयत्नही केला तरी तो अगदी तुटक मोजकच बोलून गप्प व्हायचा. सर्वांना वाटायचं त्यानं एक पायरी खाली उतरून आपल्याशी मैत्री करावी, पण अशा कोणाच्या वाटण्याला तो फारशी किंमतच देत नव्हता. म्हणूनच की काय, पण सगळ्यांना त्याच्याबद्दल थोडासा राग, असूया आणि मत्सरही होता. पण तो भारी आहे याची मात्र सर्वांना कल्पना होती. कमलाकर देशपांडे मात्र त्याला आपल्याला आरशात असलेला तो आपला रोल मॉडेल, आदर्श रूप समजायचे. भार्गव हा नक्कीच चांगला आहे, तो सगळ्यांचा चांगला मित्र होईल असं कमलाकरना नेहमी वाटायचं. त्या वर्षी भार्गव वर्गात पहिला आला तेव्हा भावे सर म्हणाले होते, अशी मुलं बुद्धिमानी आणि स्वाभिमानी असतात आणि म्हणूनच शाळेतली आदर्श विद्यार्थी आणि ते शाळेचे शानही असतात. त्यावेळी मात्र सर्वांनी आपला राग, लोभ, द्वेष सगळं सोडून जोरदार टाळ्या पिटून त्याचं कौतुक केलं होतं आणि हस्तांदोलनही, पण आणि तेही मनापासून. कदाचित तेव्हापासून 2 गटातले सामाजिक वैचारिक अंतर कमी झाले होते. हा प्रसंग आठवून हलकेसे हसत कमलाकर स्वतःशीच पुटपुटले, तू असाच अद्वितीय निघणार हे शाळेला कळलंच होतं आणि तुझ्या त्या मागच्या बाकावरच्या वर्गातल्या मित्रांना सुद्धा. आणि हे असं झालं नसतं तरच नवल होतं. तितक्यात चहा घेऊन येणाऱ्या शालिनी म्हणजे त्यांच्या बायकोला कमलाकरांचं स्मित हास्य बघून तिनं विचारलं, काय हो, आज पेपर वाचताना हसताय, काही विशेष बातमी? अगं म्हणजे काय, बघ हा फोटो बघ. अगं हा बक्षीस देणारा आहे ना, हा माझा वर्गमित्र आहे भार्गव गणपुले. खूप मोठा माणूस आहे बरं का. हो का? पण आजपर्यंत मी तुमच्या या बोलण्यात या मित्राचा उल्लेख तर कधीच ऐकला नाही हो. परशुराम, पद्माकर, नारायण असे बरेच तुमचे मित्र मला माहिती आहेत, त्यांचा पण हा वर्गमित्र आहे का?
अगो म्हणजे काय, आमच्याच बॅचचा ना, 1-1.5 वर्षासाठीच होता. तसाही इतका हुशार मुलगा तालुक्याच्या शाळेला कसला पेलणार होता. आधी थोडा आकडू होता, पण नंतर नंतर मोकळा झाला होता. मोजकच बोलायचा, पण नंतर आमची मैत्री झाली होती. तसंही आमच्यासारख्या कारकुनी, पोस्टमास्टर, भिक्षुकी करणाऱ्यांसारखा तो काही मुलगा नव्हता. बडे बाप का बेटा होता. म्हणूनच आखडू असेल हो. पण कमलाकर शालिनीला म्हणाले, पुण्याला आपण अतुलकडे चाललोय तर ह्या वेळेला त्याला भेटायला पाहिजे. त्याला आठवलं नाही तरी त्याला सर्व तपशिलाने सांगेन. लातूरची शाळा, सगळे मित्र, आणि ते त्याच विचारात गेले. विचार करता करता त्यांना अचानकपणे पद्माकर कुलकर्णी आठवला. पद्माकर, सरळ साधा, मान खाली घालून इमानदारीत काम करणारा. पोरगीचं लग्न होतं, मुलगा शिकत होता, बायकोला संसाराला हवा होता. नेमका तेव्हाच भरल्या पानावरून हात धरून जबरदस्तीने उठवावं ना, तसं मृत्यूनं त्याला खेचून नेलं होतं. कॅन्सर या आजारानं तो गेला. माणूस कसा असह्य होतो मृत्यूपुढं. भार्गवची भेट झाली तर पद्माकरबद्दल बोलायचं आणि त्याच्या बीकॉम फायनलला असलेल्या मुलाला त्याच्या अधिकारानं कुठं चिकटवता आलं तर बघ असं सुचवायचं. ह्या विचारानं त्यांना अगदी भारीत केलं. या विचारांच्या तंद्रीतून बाहेर पडून ते शालिनीला म्हणाले, तूही चल, आपण दोघं मिळून त्याला भेटू. त्यावर शालिनी म्हणाली, अहो इतका मोठा माणूस आहे असं तुम्हीच म्हणताय, त्यात तुम्ही त्याला इतक्या वर्षांनी भेटणार. तुम्ही अगोदर जा, मोकळे व्हा त्याच्याशी, मग बघता येईल आपल्या एकत्र जाण्याचं. पण तुम्हाला खात्री आहे की तो ओळख दाखवेल? कमलाकर क्षणासाठी बुचकळ्यात पडला, पण नंतर त्याला असं वाटलं, मोठा असला तरी काय, मैत्रीची साखळी अखंड ठेवेलच तो, का नकार देईल ओळख दाखवायला, असं वाटून ते स्वतःच निश्चिंत झाले. पुढच्या काहीच दिवसात ते पुण्याला अतुलकडे गेले आणि एका सरकारी ऑफिसवाल्या मित्राकडून त्यांनी भार्गवचा नंबर मिळवलाच. 2-4 वेळेला ट्राय केला तेव्हा प्रत्येक वेळेला उत्तर मिळालं, साहब मीटिंग में है या फिर टूर पे गए हैं या घर पे नहीं है. कमलाकर उगाचच या बड्या लोकांचा विचार करत होता. यांचे आयुष्य काय, वर्ल्ड टूरला पण गेले असतील फॅमिलीसोबत, यांचं बरं असतं आपलं. आणि अचानक त्यांना वाटून गेलं, शालिनीला इतकं देवाचं वेड आहे, अजून आपण काही तिला काशी रामेश्वर करवून आणू शकलो नाही. निदान पावसाळा संपला की अष्टविनायकाच्या दर्शनाला तरी जाऊया. कुठेतरी सारखी डोक्यात कंपॅरिझन होती. पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केला भार्गवला फोन करण्याचा. तेव्हा त्यांचा नोकर अब्दालीनं त्यांना सांगितलं की मैंने साहब को आपका बोल दिया है कि कमलाकर देशपांडे आपसे मिलना चाह रहे, तो उन्होंने बोला है कि 9 बजे कल आ जाइए. तेव्हा कमलाकर अतिशय उत्साहात आता उद्या जाताना कुठले कपडे, कुठले बूट, कुठली बॅग घ्यायची या विचारात राहिले. शेवटी एका मोठ्या माणसाला भेटायला जायचं होतं. प्रथम दर्शनी का होईना आपलं निदान इम्प्रेशन बरं असावं असं त्यांना उगाच वाटलं. पण मग त्यांनी विचार केला, आपली परिस्थिती झाकण्यात हे कसलं आलंय, खरं काय तेच रूप घेऊन पुढे गेलेलं बरं. रिक्षा करून ते नीरज विहार बंगल्यापाशी पोचले. काळ्या चौकटीतली सोनेरी अक्षरातली नेमप्लेट वाचत त्यांनी बेल वाजवली. आता दार कोण उघडेल, भार्गवची मुलं की बायको की नोकर, ह्या मोठ्या लोकांचं काय बाबा. त्याची मुलं बायको ही पण त्याच्यासारखीच रुबाबदार आणि हुशार असतील नाही, असे बरेच विचार त्याच्या डोक्यात चालू असताना दार उघडलं गेलं, तेही एकदम निर्विकार चेहऱ्याच्या माणसाकडून. अब्दाली असावा तो. आणि असं करून ते त्या नोकराबरोबर सरकार सरंजामी भारदस्त बैठकीच्या खोलीत शिरले. पावलं वाजली म्हणून पाहिलं तर भार्गवच बाहेर येत होता. पांढरा झब्बा, सोनेरी फ्रेमचा तो चष्मा, करारी चेहरा, थोडा ताठच, केस मात्र करडे पांढरे पण तरी त्याला शोभणारेच. कमलाकर उठून उभे राहिले आणि त्याने हात जोडून नमस्कार केला. भार्गवनी मात्र प्रति नमस्कार करण्याऐवजी हातानेच खूण करून बसा म्हटलं.
कमलाकरला वाटलं काय आपण पण बावळट, मित्राला हस्तांदोलन करायला हवं ना. पण भार्गव मात्र ताठच होता आणि कमलाकरकडे न पाहताच त्यांनी नोकराला सांगितलं, इनके लिए चाय बिस्कुट लेके आओ. आवाज थोडा रुक्षच, खरखरीत आणि साहेबी सूर होता. सुरुवात काय करावी हे न कळून दबक्याच आवाजात, मी कमलाकर देशपांडे. भार्गवला काही आठवावं अशा अपेक्षेनं ते पाहत होते. पण थोडंसं खाकरून भार्गव झटकन म्हणाला, काय काम आहे, कशाला भेटायचंय. अरे काम कसलं, नुसतंच भेटायचं होतं. मग इतके फोन कशाला. अरे आपण लातूरमध्ये एकाच शाळेत, मी कमलाकर, नारायण, सदाशिव, पद्माकर हे आपले वर्गमित्र सगळे आठवत आहेत का तुला. लातूरचे मित्र. लोकांना माझ्याकडून कामं करून घ्यायची असतात, मदत घ्यायची असते म्हणून ही अशी जवळीक सांगतात, म्हणजे पुढची कामं सोपी होतात. हे ऐकल्यावर कमलाकर ताडकन उठले आणि त्यांनी हात जोडून म्हटलं, धन्यवाद साहेब, मी निघतो. आपण मोठे आहात, दर्शन घडलं हेच खूप आहे माझ्यासाठी. माझं तुमच्याकडे काहीही काम नव्हतं. अपेक्षाभंग आणि अपमान, त्यामुळं कमलाकर यांना खरं तर खूप राग आला होता. पण तरीही स्वतःला सावरत ते म्हणाले, अरे पेपरात फोटो बघितला तुझा आणि मैत्री खातर आपल्या वर्गमित्राला भेटायला हवं यासाठी मी आलो. आम्ही तुझ्या दृष्टीनं सामान्य माणसं असू, पण आमची तुझ्याशी ओळख आहे अथवा काही नातं दाखवणं हे चूक आहे हे मला आज कळलं. तुझं जग वेगळं आणि आमचं जग वेगळं. उगाच वेळ घेतला तुझा, सॉरी. तितक्यात नोकर चहा बिस्किटं घेऊन आला. भार्गवही ऑर्डर सोडत म्हणाला, आता आलाच आहात तर चहा घेऊन जा. तेव्हा कमलाकर म्हणाले, घेतला असता रे, जर माझा वर्गमित्र भार्गव भेटला असता तर. पण आता तोंड कडवट वाटते. तू ठरवून सर्व काही विसरणार असशील तर ते मीही करू शकतो. कदाचित असं तुला अरेजारे बोलायची तुला सवय नसेल, पण बघ तू वावरतोस ते जग मतलबी असेल म्हणून इतर सगळेच तसे असतात असं नाही रे. आणि कमलाकर तिथून निघाले. जाताना आपलंच चुकलं. भार्गवला न पाहताही तर्कानं शालिनीने जे भवितव्य सांगितलं होतं तेच खरं हे त्यांना आता पटलं. उगाचच ह्याला वर्गमित्र करत आपण इथंपर्यंत आलो या उदासीत ते अतुलकडे परतले. क्रिकेटची मॅच बघत वेळ काढला, पण त्यांचं मन अस्थिरच होतं. भार्गवचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. माणसं ठरवून बदलतात की परिस्थितीनुसार बदलतात, त्यांच्या न कळत हे बदल होतात. कमलाकरला काही कळतच नव्हतं. पण का कुणास ठाऊक इतके वर्षानंतर सुद्धा काहीतरी जवळीक असल्यामुळं त्यांना असं सारखं वाटत होतं, आजचा भार्गव नॉर्मल नाही वाटला. त्याच्या बोलण्यात सल होता, मनाच्या तळाशी खूप काही साचलंय असं त्यांना वाटलं. पण तर्काअंती तरी नक्की काय हे काय कळायला मार्ग नव्हता. कारण 30-35 वर्षानंतर भेटणाऱ्या वर्गमित्राची मानसिकता आणि तेही भार्गवसारख्या अत्यंत सुबत्तेत जीवन घालवलेल्या बुद्धिमान माणसाची त्यांना काही कल्पना येईना. 2 दिवस निघून गेले आणि अचानक फोन आला. मैं अब्दाली. कमलाकर जी, साहब को आपको कल रात को खाने के लिए बुलाया है. मैं गाड़ी लेके आऊंगा आपको लेने के लिए घर पे. कमलाकरला आता कळेच ना. उगाच त्याला वाटलं, अरेच्छा, म्हणजे त्यांना आपल्याला ओळखलं होतं वाटतं पण भासवलं नाही. बदमाश कुठला, बघतोच आता त्याला, असं म्हणून ते पुन्हा सुखावले. भार्गव आपल्याला परत बोलवेल आणि आपण त्याच्या घरी या जन्मात परत जाऊ असं त्यांना वाटलंच नव्हतं. पण आता त्यानंच बोलवलंय तर जायला हवं असं विचार करून दुसऱ्या दिवशी कमलाकर अब्दाली बरोबर पुन्हा बंगल्यावर आले. पण कालचं शाश्वत मन बंगल्यात पोचल्यावर परत अस्वस्थ झाले. आज तरी आपल्याशी हा कसा वागेल
याचा विचार करून त्यांना अचानक टेन्शनच आलं की काही सूडबुद्धीनं तरी बोलवलं असेल ना आपल्याला. हेही वाटून गेलं बोलवलंय तर यानंच, पण स्वतः अजून हजरच नाहीये. आता कोणी येतंय म्हटल्यावर आपण तयार नको का राहायला. पण हा मोठा माणूस म्हणा. असे सगळे विचार करेपर्यंतच भार्गव आलाच. पण आज तो फ्रेश दिसत होता आणि विशेषतः ताणरहित. भार्गवने अब्दालीला सांगितलं, खाना टेबल पे रखो और तुम चले जाओ, हम देख लेंगे. त्यानं कमलाकरला विचारलं, तू घेणार का रे थोडी? म्हणजे तू घेतोस की नाही मला माहिती नाही, पण मी सॉफ्ट ड्रिंक घेतलं तर चालेल ना तुला? कमलाकर म्हणाला, छे छे, मी घेत नाही आणि मला नको पण. आमचं गाव ते केवढं ओळखणारे 5-50 माणसं उगाच बोबाटा होतो असल्या गोष्टींचा. आणि हो, मी नॉनव्हेजही खात नाही बरं का. त्यावर भार्गव हसत म्हणाला, नाही नाही, जेवण साधं सोपंच आहे एकदम. भार्गवनं एक घोट घेत म्हटलं, त्या दिवशी चुकलंच माझं. मी खरंच अगोदर तुला ओळखलं नव्हतं, पण नंतर लक्षात आलं होतं. पण ते तुझे वारंवार येणारे फोन याच्यामुळं असं वाटलं की इतरांप्रमाणे तू पण काहीतरी काम करून घेण्यासाठीच माझ्याकडे आला असणार, आणि म्हणून थोडं रूढ बोललं गेलं. माझं चुकलं. आज तो सच्चा वाटत होता. त्यावर कमलाकर म्हणाले, अरे तुझ्याशी असे काही वागले असतील, पण सर्वांना सारखंच तोलू नये रे. तू आमचा वर्गमित्र आहे हे सांगताना आम्हाला खूप अभिमान वाटतो, पण त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. स्वतःलाच विचारलं, एका वर्षाच्या सहवासात मी कोणत्या हक्कानं तुला मित्र मित्र म्हणायला लागलो होतो? तसंही तू काही आमच्या गल्लीत राहत नव्हतास की आमच्याबरोबर कधी गोट्या खेळल्या नाहीस की दंगामस्ती केली नाहीस, कधी एकत्र डबाही खाल्ला नाहीस. पण तरी आम्ही तुला आमचा आरसा म्हणून मानत होतो, आमचा आदर्श म्हणून बघत होतो. यावर भार्गवी म्हणाला, तुला पटणार नाही, पण मलाही हे सर्व करावंसं वाटायचं रे. पण आमच्या सतत होणाऱ्या बदल्या आणि घरच्यांचे ते प्रेशर, सततचे उपदेश की तू कुणीतरी वेगळा आहेस, तू हुशार आहेस, तुला सगळीकडं फक्त जिंकायचं आहे, एका उंचीवर राहायचं आहे आणि तिथं पोचल्यावर ती पोझिशन टिकवून राहायची आहे. ती नशा, ती झिंग अशीच चढत गेली रे. आणि मग इतरांसारखं नॉर्मल जगणं राहूनच गेलं. असो, असं म्हणत भार्गव हलकासा हसला. पण त्या हसण्यात एक सुन्न छटा होती. त्यावर विषय बदल म्हणून कमलाकर म्हणाले, असू दे रे, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. मग जुन्या मित्रांच्या आठवणी निघाल्या. तेव्हा त्या आठवणी काढताना भार्गवच विचारू लागला, अरे तो तो थोडा थोराड वाटणारा परशुराम होता ना रे? तो गिड्डा चिनू आणि सारखे जोक सांगणारा तो गणू, आणि त्याच्यावर आपलं अंग गदा गदा हलवणारा तो कोण रे? बहुतेक पहिल्याच बाकावर बसायचा बघतो. त्यावर कमलाकर गंभीर होऊन म्हणाला, अरे तो पद्माकर 4 वर्षापूर्वी कॅन्सरनं गेला. आमच्या ग्रुपमधला पहिला गडी आम्ही गमावला बघ. कायमचाच आऊट झाला. बघवत नाही रे त्याच्या कुटुंबाची अवस्था. कोण आणि काय आणि किती म्हणून मदत करणार रे? मुलगा BCom झालाय आणि नोकरी शोधतोय. यावेळेला भार्गव स्वतःहून म्हणाला, घेऊन ये त्याला. कुठं चिकटवून देता आलं तर बघू, पण प्रामाणिक हवा हा, नाही तर बदनामी आपली उगाच. त्यावर कमलाकर म्हणाला, पोरगं खरंच होतकरू आहे रे. आता ते दोघेही जेवणाच्या टेबलावर आले. भार्गवनं विचारलं, अरे पुण्यात कुठं असतोस तू, कुठे राहतोस? त्यावर कमलाकर म्हणाला, छे छे, मी आणि शालिनी लातूरलाच असतो. मुलगा आणि सून पुण्यात असतात. मुलगीला औरंगाबादला दिली. लातूरमध्ये पतसंस्थेमध्ये लागलो. तिथेच प्लॉट घेतला. गरजेनुसार हळूहळू 2 खोल्या बांधल्या. नळ, लाईट, टाकी आणि इतर सर्व आवश्यक सोयी करून घेतल्या. आणि 5 वर्षांनी अजून 2 खोल्या वाढवल्या बघ. विहिरीचं पाणी काढून खांद्यावरून घागरी वाहून घालवले बालपण आम्ही. त्यामुळे इतक्या सोयी सुविधा आमच्यासाठी खूप झाल्या. मुलं चांगली शिकली, आता आपल्या पायावर उभी आहेत. अजून काय अवस्था आमच्यासारख्या ना रे?
बरं माझं जाऊ दे भार्गव, तुझं काय काय? तुझी मुलं कुठे आहेत? वहिनी कशा आहेत? त्या कुठे आहेत पण? भार्गवचे प्रश्न सुरूच राहिले. तो म्हणाला, तुझी सर्व बायका मुलं अशीच तुझ्यासारखी रुबाबदार आणि हुशार असणार यात काही शंकाच नाही रे. त्यावर भार्गव शांतपणे म्हणाला, मी लग्नच केलं नाहीये. आता त्याच्या चेहऱ्यावरचा रुबाब वितळून गेला होता. पानातलं अन्न चिवडत तो खाली बघत होता. तोंडात घातलेला घास आता कमलाकरला गिळता येईना. पण तरी न राहून त्याने विचारलं, पण का? कोणी तोला मुलाची भेटली नाही का? भार्गव म्हणाला, काय माहीत, कदाचित कुठं थांबावं कळलंच नाही रे. अधिकार, सत्ता, उंची, खुर्ची त्याच्या झिंगमध्ये होतो. आणि त्यात ते लग्न करणं, मुलं बाळं, त्याची जबाबदारी हे काही नकोच वाटलं. लग्नानंतर होणाऱ्या तडजोडी या कदाचित मला करायच्या नव्हत्या. त्यामुळे लग्न करायची हिंमतच दाखवली नाही बघ मी आपला माझ्या कामातच व्यस्त राहिलो. पण तू सांग, तुम्ही सगळे लग्न करून सुखी राहता? तर कमलाकर उतरला, माहित नाही, पण एक सांगू, कुटुंबाशिवाय जीवनाच्या अनुभवाचं वर्तुळच पूर्ण होत नाही रे. आईनंतर बायकोच असते जिला आपले गुणदोष माहीत असतात. बायका मुलं आपली घरी वाट पाहतात हा विचार दिलासा देतो, जगण्याची उमेद देतो. पराभूत झालो आपण तरी हेच तुमच्या साथीला असतात रे. यावर भार्गव म्हणाला, परदेशात असताना माझी एक मैत्रीण होती, पण तिला भारतात यायचं नव्हतं आणि मला तिथं राहायचं नव्हतं. आलो सगळं सोडून. कशाच्या ओढीनं मला नाही माहीत. आणि शेवटी आपण इतकं जगून काय मिळवलं ते आपणच ठरवायचं असतं. आता भार्गवने उठून टीव्ही लावला, बातम्या सुरू झाल्या आणि लगेचच तो जणू बाजूचं विश्वच विसरून गेला. शेजारचा कमलाकरही त्यानं कदाचित इग्नोर केला आणि त्याच्या अधिकारी भावविश्वात तो पुन्हा रमला. तेव्हा कमलाकर त्याची तंद्री हलवत म्हणाला, भार्गव, निघतो आता मी. छान जेवण झालं आणि मुळात आज माझा मित्र भार्गव मला भेटला यात मी खूप खुश आहे. एव्हाना भार्गवने त्याचा नेहमीचा मुखवटा सहज धारण केला होता. त्याचं रूप पालटलं होतं. जाताना त्यानं अतिशय कोरडेपणानं त्याचा निरोप घेतला. रस्त्यातून जाताना कमलाकरला आज का कोण जाणे, आता ते भार्गवचं वैभव, त्याचं रुबाब हे सगळं बेगडी आणि तकलादू वाटत होतं. वरून मोहक पण आतून पोकळ. आपण याला आपला आरसा मानत होतो, आपला आदर्श. पण त्यात त्याचंही खोटंच प्रतिबिंब आज आपण पाहिलं की. त्यामुळं त्यानं तो आरसा टाकून दिला. उगाचच तो मनोमन विचार करत राहिला की इतक्या अनुकूल परिस्थितीत सर्व सोयी सुबत्ता असून हे सगळे लोक असे पोकळ निघू शकतात. मग कदाचित माझ्यासारख्या प्रतिकूल परिस्थितीतून, सर्व यातनातून मार्ग काढणारे, जीवन जगणारे, सर्व प्रसंगांना टक्कर देणारे असे आमच्यासारखे ही साधी माणसंच बरी, काही मोठी माणसं मोठी बरी. ते स्वतःशीच हसले आणि शांत झाले. प्रश्नाची उत्तरं नाही मिळाली, पण आज कमलाकर स्वतःवर मात्र नक्कीच खुश होते. त्यांना त्यांचा खरा आरसा समजला होता. कथा कशी वाटली नक्कीच सांगा. वृंदा दिवाण यांचे मनापासून आभार. थँक्यू.